तर अंबरनाथमधील 12 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी काँग्रेस कायदेशीर कारवाई करणार आहे। भाजपमध्ये प्रवेश केलेले 12 नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले। 12 नगरसेवकांना कायदेशीर नोटीस बजावणार सचिन सावंतांनी ही माहिती दिली। एक वेळेस विरोधात बसू पण एमआयएम सोबत आघाडी सहन करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली आहे। भाजपनं अकोटमधील एमआयएम सोबतची युती तोडल्यानंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। युती करणाऱ्या आमदारांचं निलंबन का करू नये याबाबत त्यांना नोटीस पाठवल्याचं फडणवीस म्हणाले। तर निलंबन का करू नये आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। अकोटमधील भाजप आणि एमआयएम सोबतच्या आघाडीवर फडणवीसांनी काल संताप व्यक्त केला होता। आमची भूमिका स्पष्ट आहे। काहीही झालं तरी एमआयएम सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही। तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्स मधनं बाहेर काढलं आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे। कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही। एमआयएम सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपल मध्ये बसू शकत नाही। एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण एमआयएमशी युती करणार नाही।